महाराष्ट्रामध्ये 72,000 आशा व 4,000 गटप्रवर्तक महिलांनी एकूण जो संप केलेला आहे त्याचा कालावधी 1 महिन्यापेक्षाही जास्त काळ झालेला आहे। सुरुवातीलाच आपण असा निर्णय घेतलेला होता की आशांचं वेगळं निवेदन असेल, गटप्रवर्तकांचं वेगळं निवेदन असेल आणि त्यानुसार संपाच्या नोटिसा सुद्धा वेगळ्या देऊन ज्या वेळेस चर्चा झाल्या त्यावेळेस आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही घटकांच्या चर्चा केलेल्या आहेत। आज आशांच्या मागण्यांच्या बद्दल चर्चा करणार आहोत। उद्या गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्या बद्दल चर्चा केली जाईल। आशांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना यापूर्वी सुद्धा मी असं सांगितलेलं आहे की आशा जे काम करतायत ते अत्यंत महत्त्वाचं काम करतायत, समाजसेवेचं काम करतायत, देशसेवेचं काम करतायत आणि त्यांच्या कामाचं इतकं कौतुक केलं गेलेलं आहे की कोविड संपूर्ण काळामध्ये त्या स्वतः जीवावर उदार होऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचं इतकं कौतुक केलेलं आहे की सर्व भारतीयांचं ऊर भरून यावा असं काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे या आशांच्या वेतनाबद्दल विचार करत असताना सरळ आमचं म्हणणं असं आहे की आशा महिलांना दरमहा 26,000 रुपये ठोक किमान वेतन मिळालं पाहिजे आणि या किमान वेतनाला त्यांनी महागाईशी जोडलं पाहिजे आणि स्पेशल अलाउन्स वेगळा मिळाला पाहिजे। ही आमची जी मागणी आहे ती फक्त महाराष्ट्रातली नाही, संपूर्ण देशामधली आणि संपूर्ण देशामध्ये वेगळ्या राज्यांच्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत। आपण या संपाबद्दल विचार करत असताना मुख्य प्रश्न हा असतो की संपामध्ये सामील असणारे कामगार त्यांची वैचारिक जाणीव सतत वाढत राहिली पाहिजे। त्यांना संप आपण कशासाठी केलेला आहे, आपल्या मागण्या काय आहेत आणि त्या कोण मंजूर करणार आहेत आणि त्या मागण्याबद्दल आपण भूमिका काय घ्यायला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं असतं। फक्त मोर्चा किती काढला, किती महिला आल्या याच्यापेक्षा ती जी विचाराची जी धारा आहे ती त्यांच्या मनामध्ये पक्की झाली पाहिजे आणि यासाठी आता सध्या अत्यंत चांगलं वातावरण आहे। कारण आम्ही आता कामगार चळवळीशी संबंधित 50 वर्षे काम करीत आहोत। पहिली ती 40 वर्षे गेली त्यावेळेस कोणतीही आमच्याकडे प्रचार साधनं नव्हती, वर्तमानपत्रामधून फारशा बातम्या यायच्या नाहीत आणि व्हॉट्सअप प्रचलित झालेलं नव्हतं। त्याच्यामुळे सर्व जो प्रचाराचा भर असायचा तो आम्ही काढलेलं पत्रक आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या सभा याच्यापुरतं मर्यादित होतं आणि ते सुद्धा संप लढे म्हणून काढले जायचे। पोलीस मोर्चाला परवानगी द्यायचे नाहीत, मालकांचं ऐकून धरणीदाराला परवानगी द्यायचे नाहीत, व मोर्चा काढलाच तर मग कायदेभंग करून केला जायचं, त्याच्यासाठी आमच्यावर फौजदारी केसेस दाखल व्हायच्या। इतकंच नव्हे तर काही वेळेला ज्या कॉर्नर मिटिंग्स असायच्या त्याच्यावर दगडफेक केली जायची, मालकांचे गुंड त्यांच्यावर दगडफेक करायचे, असं सगळं होतं। अगदी आपल्याला संपाचा जर काही अभ्यास करायचा असेल, समजून घ्यायचं असेल तर मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप आपण जरूर समजून घ्यावा। मुंबईतल्या गिरणी कामगारांचा जो संप आहे तो आशांच्या सुद्धा संबंधित आहेत। त्यांचे जे आजोबा असतील, त्यांचे जे अजून वडील असतील, जे कोणी असतील त्यांनी गिरणी कामगारांच्या संपामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी केलेली आहे। विशेषतः कोकणामधून मोठी भागीदारी झालेली आहे। मुंबईमधला जो गिरणी कामगार आहे त्यांनी केलेले जे संघर्ष आहेत ते फक्त मोर्चे आंदोलनं अशी केलेली नाहीत, अनेक मोर्चावर लाठीमार झालेला आहे, अनेक वेळा कामगारांचा मृत्यू झालेला आहे। इतकंच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त भागीदारी ही गिरणी कामगारांची आहे। 108 जे मुर्दे पाडले मोरारजी देसाईच्या सरकारने त्याच्यामध्ये बहुसंख्य गिरणी कामगार आहेत आणि गिरणी कामगारांचा जो काही लढा आहे तो असा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला भावून घेतलेला होता। त्यांनी देशातल्या राजकीय परिस्थितीबद्दल हस्तक्षेप केला। इतकंच नव्हे तर या देशातील राष्ट्रीय नेते लोकमान्य टिळक यांना 1905 साली ज्यावेळेला इंग्रजांनी अटक केली तर त्यांची सुटका झाली पाहिजे म्हणून मुंबईतल्या गिरणी कामगारांनी संप केलेला होता। तर भारताचा जो इतिहास आहे तो असा कामगार चळवळीमधला अत्यंत जाज्वल्य आणि आपल्याला स्वाभिमान वाटावा अशा पद्धतीचा आहे। त्यामुळे एका बाजूनं आपल्याला गिरणी कामगारांच्या लढ्याबरोबर देशातल्या एकूण कामगार चळवळीचा सुद्धा अभ्यास असायला हवा। सुदैवाने आपण ज्या कामगार संघटनेमध्ये काम करत आहोत, आयटक कामगार संघटना, त्या आयटक संघटनेस या देशामध्ये स्थापना होऊन आज
104 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि खूप मोठ्या नेत्यांनी ह्या आयटकचं नेतृत्व केलेलं. लाला लजपत रायपासून ते पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर इतर जे A.B. वर्धन आणि गुरुदास दासगुप्ता यांनी नेतृत्व केलेलं. आज सुद्धा तुम्ही बघा आयटकच्या ऑल इंडियाच्या भारताच्या ज्या जनरल सेक्रेटरी आहेत त्या आहेत अमरजीत कौर. म्हणजे एक महिला ही भारतातल्या कामगार वर्गाच्या चळवळीचं नेतृत्व करीत आहे. हा प्रश्न आम्ही याच्यासाठी उपस्थित करीत आहोत की आम्ही जे कामगार संघटनेमध्ये काम करीत आहोत ते कामगारांची जाणीव वाढवण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही हे काही दुकान काढलेलं नाही, वर्गणी गोळा करायचं आणि काम करायचं. आम्ही तेवढ्यावर समाधानी नाही आहोत. कामगारांची जाणीव वाढली पाहिजे आणि कामगारांच्या जाणीवेमध्ये आता असा प्रश्न तयार झालेला आहे की महिलांची जाणीव वाढली पाहिजे. कॉम्रेड लेनिननं असं सांगितलं आहे की जोपर्यंत देशातल्या स्त्रिया म्हणजेच देशातली निम्मी लोकसंख्या स्वातंत्र्य चळवळीशी आणि सामाजिक जाणीवेशी चळवळीशी जर निगडीत नसेल तर ती घरातच थांबलेली असेल, डांबलेली असेल तर त्या देशामध्ये कधीही क्रांती होणार नाही. त्यामुळे महिलांच्या आंदोलनाची या देशाला अत्यंत गरज आहे. सुदैवाने ती घडते. 2005 सालापासून या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज सध्या 10 लाखापेक्षा जास्त आशा काम करतायत, गटप्रवर्तक काम करतायत. आणि या ज्या 10 लाखापेक्षा जास्त आशा कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक यासाठीच केलेली आहे की हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सरकारची जी सगळी आरोग्य यंत्रणा जनतेसाठी काम करते ती जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ते काम करतात. आणि सरकारी हॉस्पिटल्स आणि जनता याच्यातला महत्त्वाचा दुवा जर आज कोण असेल तर त्या आशा आहेत. आणि आशांच्यामुळे अत्यंत गरीब माणसं जे आहेत त्यांना आज आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत, त्यांना लाभ मिळत आहेत, त्यांना मार्गदर्शन मिळते. विशेषतः महिलांना मार्गदर्शन मिळतं. कारण महिला आपल्या जाणीवा ज्या आहेत त्या समस्या ज्या आहेत ते डॉक्टर्सना, पुरुष डॉक्टर्सना सांगू शकत नाहीत आणि आशांच्याबरोबर चर्चा करून त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि गाईडलाईन्स मिळतो. तर हे काम अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते आशा करीत आहे. आशांच्या संदर्भामध्ये आणि या राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जगभर भारताची नाचक्की झाली. भारतामध्ये बालमृत्यूंचं प्रमाण आणि माता मृत्यूंचं प्रमाण सगळ्या जगात जास्त आहे. परंतु 2007 सालानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धती घट झालेली आहे, परंतु ती अजूनही पूर्णपणे घट झालेली नाही. त्यामुळे एक अत्यंत सामाजिक जाणीव या जगामध्ये लहान मुलांचा जीव वाचवणं आणि माता मृत्यू वाचवणं याच्याशिवाय आणखीन कुठलं चांगलं पुण्य आहे. हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा सगळ्या ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्याशी आशा निगडीत आहेत आणि आशा अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये, जंगलामध्ये, काही वेळेला महापुरामध्ये पूर ओलटून सुद्धा त्या गावामध्ये जाऊन आपली सेवा देतात. असं आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, वाचलेलं आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे, आम्ही युनियन म्हणून फक्त तुम्हाला मानधनवाढ मिळाली पाहिजे एवढा आम्ही कधीच प्रचार करत नाही. महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढवणं, खरं म्हणजे आशांच्या सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा आरोग्याचे प्रश्न ते सुटले पाहिजेत, प्रशिक्षण झालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे एकाच वेळेला आम्ही असं म्हणतोय की या देशामध्ये जी एक आरोग्यशास्त्र स्वास्थ्य चळवळ आहेत, अनेक संघटना आहेत, त्याच्याशी आम्ही सातत्याने जोडून घेतो आणि सर्वांना मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. सर्वासाठी आरोग्य या ज्या घोषणा आहेत त्याच्याशी आम्ही निगडीत राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु आज दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये आरोग्यावरचं बजेट कमी आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या एक अत्यंत प्रगत, जास्तीत जास्त उपकर देणाऱ्या, GST देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दारुण अवस्था आहे. हे आज भारतामध्ये आरोग्यावर जो पैसा खर्च केला जातो त्याच्यामध्ये फक्त 4.5% रक्कम बजेटच्या महाराष्ट्र शासन आरोग्यावर जनतेसाठी खर्च करते. हीच रक्कम सरासरी भारताचे 5.5% आहे आणि दिल्ली सरकार मात्र 13% खर्च करतं बजेटच्या. आणि हे बजेट महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी झालेलं असल्यामुळे ते आपलं मानधन वाढवत नाहीत. खरं म्हणजे त्यांनी बजेट जर
13% नेलं तर सहज शक्य आहे की सर्व आशांना 26,000 रुपये महिन्याला वेतन देणं हे सहज शक्य आहे. आणि ते त्यांनी दिलं पाहिजे का त्यांच्या बापाच्या घरातून ते पैसे देणार नाहीत. आणि हे सगळं असल्यामुळे की मुळातच तरतुदी कमी आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे, घोटाळे आहेत, गैरव्यवहार आहेत, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे लोकांच्यापर्यंत औषधंसुद्धा नीट पोचत नाहीत. तिसऱ्या बाजूला 70,000 75,000 इतक्या रिक्त जागा आहेत आरोग्य खात्यामध्ये. आणि या रिक्त जागा भरण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, गैरव्यवहार आहे. त्याच्याबद्दल आजपर्यंत अनेक वेळा चौकशा झालेल्या आहेत. आणि आजसुद्धा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन त्यांचं करण्यासाठी, कायम करण्यासाठी आज 2.5 लाखापर्यंत राजरोसपणे रक्कम गोळा करणारे एजंट्स फिरतायत आणि त्यांनी रक्कमा गोळा केलेल्या आहेत. तर हे सगळं एक महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था एक किटलेली आरोग्य व्यवस्था आहे. आणि ह्याच्यामध्ये सडलेले मेंदू असल्यामुळे ते सतत आशांना त्रास करतात, आशांच्यावर काम लादतात. आशा कुठलं काम करू शकतात, कुठलं काम करू शकत नाही याची पर्वा करत नाहीत. त्यांच्यावर यापूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या किती आहेत आणि नवीन जबाबदारी त्यांच्यावर शक्य आहे का याचा विचार न करता प्रत्येक आलेली वरून योजना ही आशांच्या अंगावर ढकलली जाते. आज 59पेक्षा जास्त सरकारी योजना आहेत, त्या सगळ्या आशांच्यावर ढकललेल्या आहेत. आणि त्यांच्याकडून काम करण्याचा प्रयत्न केला जातो. सक्ती केली जाते, दादागिरी केली जाते, कामावरनं काढण्याची धमकी दिली जाते. याबद्दल आपलं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं काय फारसं वेगळं नाही. भारतामध्ये अनेक वेळेला अभ्यास झालेला आहे की एखादं काम जर कर्मचारी करत असतात, शासनाची जबाबदारी असते की एखाद्या उद्योगामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना जे काम दिलेलं असतं ते रोज किती तास त्यांना काम करावं लागेल, त्याचं कामाचं मोजमाप करावं लागतं. आणि असं काम ठरवून द्यावं लागतं की 7 तासामध्ये जे काम होईल ते कमीत कमी काम धरलं जाईल. परंतु कोणतेही तास वेळ याची पर्वा न करता वरून सगळ्या योजना त्या लादायच्या. आणि इतकंच नव्हे तर त्या योजनांना काही मोबदला सुद्धा ठरलेला नसतो. मोफत काम करून घेतलं जातं, फुकट काम करून घेतलं जातं. म्हणून आम्ही एक संघटनेच्या वतीनं अशी मागणी केली होती की जो हा ॲट्रॉसिटी कायदा आहे, अत्याचार विरोधी कायदा, तो ह्या अधिकाऱ्यांना लागू होतो. आणि त्यांना कोणतंही असं काम ज्याचा मोबदला दिला जात नाही असं काम करण्याचा, सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि असं काम सांगणं हा अत्याचाराचाच एक भाग आहे. आणि या नोटिसा सुद्धा आम्ही त्यांना दिलेल्या होत्या. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे. हे ऑनलाईन काम अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळं सध्या या संपामध्ये हे ऑनलाईन काम आशांनी करायचं बंद ठेवलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण 1 महिन्यामध्ये सर्व आशांचं याच्याबद्दल विचारमंथन झालेलं आहे. आज आपण पाहतोय की ही जी नवीन साधनं आहेत आज ज्याचा विकास झालेला आहे. कारण याच्या आधी जे व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, TV चॅनल्स आहेत हे होते. परंतु दुसऱ्या बाजूला ते बघण्यासाठी म्हणून आशा ज्या आहेत ते या साधनांचा वापर करत नव्हते. पण आता मोठ्या प्रमाणात ते या साधनांचा वापर करत असल्यामुळे आपण हे समजून घ्यायला हवं की संपूर्ण राज्यामध्ये 1,000 लोकसंख्येला एक जर आशा असेल ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये जर 25,000पर्यंत एक आशा आहे. आणि या आशांना आपण एकत्रित सभा मिटिंगा घेणं याला एक मर्यादा आहे. आणि या मर्यादेवर मात करणारी आपल्याला जी एक संधी आज मिळालेली आहे की हे आता आशा सरळ आपल्या घरात बसून शांतपणे संघटनेचे विचार काय आहेत, आपण काय केलं पाहिजे हे समजून घेऊ शकतात आणि ते करू शकतात. खरं म्हणजे या हायटेक कामगार संघटना किंवा डाव्या कामगार संघटना यांची भूमिका अशी असते की महिलांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं पाहिजे. महिला जोपर्यंत कामगार चळवळीमध्ये नेतृत्व करणार नाही तोपर्यंत या देशामधली कामगार चळवळ यशस्वी होणार नाही. इतकेच नव्हे तर या देशातली संघटित कामगारांची चळवळ जी आहे ती आता मर्यादित झालेली आहे. त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. त्यांना कामावरनं कमी करण्याच्या धमक्या दिल्या जातात, कारखाने बंद केले जात आहेत. आणि नवीन 4 लेबर कोड जे आणलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही कामगाराला घरी जाऊन सांगण्याचे अधिकार त्यांना प्राप्त होणार आहेत. आणि या अन्यायाविरुद्ध संघटना जे चालवतात त्यांच्या विरुद्ध फौजदारी केसेस घालून त्यांना जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था सुविधा केलेली आहे. अशा वेळेला स्त्रियांचे प्रश्न, आज या भारतामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही. आमचं असं म्हणणं आहे की पुरुषाकडून स्त्रियांचं शोषण केलं जात आहे.
आणि अशा शोषणाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. आणि त्या शोषणाचा एक भाग असा आहे की शासन जाणीवपूर्वक महिला ज्या काम करतायत त्या महिलांना कमी वेतन देणं आणि जास्त वेळ राबवून घेणं हे सर्रासपणे केलं जातं. त्याची पर्वा केली जात नाही. हा एक पुरुषी अहंकारी मनोवृत्ती आहे. त्यामुळं याविरोधी संघर्ष आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही असं मानतो की पुढारी फक्त हे लढ्याचं नेतृत्व करीत नसतात, तर स्त्रिया या कामगार लढ्याचं नेतृत्व करीत आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सभा घेते आहेत, चर्चा करत आहेत. आणि त्यामुळे हा संप जो आहे तो यशस्वीपणे चालू आहे. जरूर नेत्यांचं चळवळीमध्ये योगदान असतं, परंतु नेत्यांच्यामुळे काही संप सगळा यशस्वी होत नसतो. या चळवळीमध्ये असं मानलं जाते की व्यक्तिस्तव मान्य नाही, माझ्यामुळं असं घडतंय असं जर कुणी म्हणत असेल तर जरूर समजावं की तो पुढारी संधी साधू आहे. आमची मांडणी उलटी अशी आहे की आम्ही कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही कामगार वर्गाचे कार्यकर्ते आहोत. कामगार वर्गाची जमेल तेवढी सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि खरं म्हणजे नेतृत्व जे आहे ते महिलांनी केलं पाहिजे. महिलांचं नेतृत्व पुढं आलं पाहिजे. त्याच्यासाठीचा हा आशांचा लढा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हे सर्व असल्यामुळे आशांनी आणखीन धाडसी बनायला पाहिजे. संपामध्ये त्यांना सांगितलं पाहिजे कसलंही ऑनलाईनचं काम आम्ही करणार नाही. आमच्यावर दादागिरी मस्ती करता कामा नये. आणि जर असं कोण करत असेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांचा कसा बंदोबस्त करायचा तो करतो. जर कोणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर दादागिरी करत असतील, काम केलंच पाहिजे तर ते आपण मानता कामा नये. आज काय घडलेलं आहे? आम्ही असं म्हणतोय की आता सरकार जे आहे ते आता पुढच्या आठवड्यामध्ये काय होणार आहे? 22 तारखेला या भारतामध्ये रामराज्य येणार असं एका बाजूनं प्रचार चालू आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं मोठं आंदोलन सुरू आहे. आणि या दोन प्रक्रियेमध्ये हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अडकणार असल्यामुळे त्यांना आशांचे प्रश्न सोडवणाऱ्या अशा स्थितीमध्ये कसं शक्य आहे? ते मिटिंगा सुद्धा घेतात का नाही माहिती नाही. त्यामुळं आपला जो संप चालू आहे तो संप आपण अशाच पद्धतीनं शांततेने चालू ठेवायचा. आपली जी काही आंदोलनाची हत्यारे आहेत ती वापरायची. याला उग्र शब्द म्हणण्याच्या ऐवजी आपण सुनियोजित आंदोलन करू शकतो. धरणे असतील. आता काही जिल्ह्यांच्या मध्ये विदर्भामध्ये दररोज धरणे कार्यक्रम सुरू आहेत, दररोज अशांची. आणि आपण काही जिल्ह्यांच्या मध्ये आता एकदा मोर्चा काढून थांबलेलो आहोत, पत्रकं काढतो आहोत, तालुका पातळीवर बैठका घेत आहोत. तर ही जी काही लढ्याची व्याप्ती आहे ती आपण वाढवली पाहिजे. आणि असा जो सरकारवर दबाव आहे तो दबाव आपल्याला निर्माण केला पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही या सरकारचं स्वागत करू. त्यांनी जर काही दिलेले निर्णय आहे त्या निर्णयानुसार जर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतले तर आम्हाला स्वागत करायला काहीच हरकत नाही. आम्ही काही रोज उठून शासनाला शिव्या द्यावे हा काय आमचा उद्योग नाही. जर निर्णय त्यांनी चांगला केला त्याचं स्वागत करू आणि तो निर्णय करावा असं आमची त्यांना विनंती आहे. आम्ही काही त्यांना समज देत नाही. आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे पुण्य बांधून घ्या, की महिलांचे प्रश्न सोडवा आणि हे जे ठरवलेलं आहे ते करा. त्याच्यानंतरचा आमचा जो लढा आहे तो आशांच्या समायोजनाचा आहे. त्याचं एक सगळं चिंतन जे आहे त्यात आम्ही करून ठेवलेलं आहे. आणि आशांना कसं सरकारी नोकरीमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल त्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जरूर त्याच्याबद्दलचे आमच्याकडे मार्ग आहेत. परंतु हा आत्ता पहिला जो टप्पा आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये हे जे 7,000 रुपये वाढणार आहे, हे 7,000 रुपये पूर्वीचे 7,000 14,000 झाले. आरोग्यवर्धनेचे 1,000 आहे, 15,000 झाले. कामावर आधारित मोबदला आहे. आणि हा धरून जर विचार केला तर ते 20,000 रुपयेपर्यंत अशा जाऊ शकतात. जिथं APL BPL भेदभाव न करता जर JSYच्या केसेस मिळाल्या तर 20,000ची कोंडीसुद्धा फुटते, 20,000 रुपये मिळतील. 2018 सालापासून कामावर आधारित अशांचा मोबदला अजून भारत सरकारने वाढवलेला नाही. तो तिप्पट निदान करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि जर भारत सरकारने तुमचा कामावर आधारित मोबदला जर वाढवला तर ही प्रक्रिया आणखीन वाढेल. अर्थात यामध्ये एक धोका असा आहे
की हे मंत्रिमंडळ काय काय मंजूर करणार आहे आणि काय नाही. मीटिंगमध्ये शिफारस झालेली आहे, परंतु त्या शिफारसीनुसार मंत्रिमंडळाला अधिकार आहे त्याचे निर्णय कमी जास्त करण्याचे. तर त्यांनी हे निर्णयामध्ये आरोग्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये फेरफार करू नये आणि याशिवाय अशा पद्धतीने निर्णय करावा की ज्याच्यामुळे एक आपल्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल. तर याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण कळवा. याच्याबद्दल आपल्याला काही सुचवायचं असेल तर जरूर कळवा. व्हॉट्सअपद्वारे कळवा, चॅट बॉक्समध्ये टाका. आम्ही शक्य असेल ते आपल्याला उत्तरं देऊ. मी शंकर पुजारी, अखिल भारतीय आयटक आशा गटप्रवर्तक फेडरेशनचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचा राज्य सचिव आहे. आपण हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, सर्वांना सांगा, फॉरवर्ड करा आणि लाईक करा. एवढी आपल्याला एक कळकळीची विनंती करून आज मी थांबतोय. धन्यवाद.